सोयाबीन वडी म्हटलं तर नॉनव्हेजपेक्षाही भारी याची भाजी होते. त्यासाठी काय करायचं, सोयाबीन वडीला थोडंसं उकळून घ्यायचं, थोडंसं तेल आणि मीठ टाकून. आणि इथे कढई ठेवायची, त्याच्यामध्ये कांदे टाकायचे, काजू टाकायचे, आलं लसूण पेस्ट टाकायची थोडीशी 1 चम्मच. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे. थोडेसे गळले की आपण इथे गॅस बंद करून द्यायची. त्याच्यानंतर इथे सोयाबीन वडीला पिळून घ्यायचं. दह्यामध्ये धने पावडर, जिरे पावडर टाकायचं, ते दही मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ सगळ्या वस्तू टाकून द्यायच्या, हळद वगैरे. त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर आपले थंडे मसाले झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला वाटून घ्यायचं. इथे कढई ठेवायची, त्याच्यामध्ये जिरे, खडे मसाले टाकून द्यायचे आणि ते वाटलेलं मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आणि फ्राय करून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर मॅरिनेट केलेली सोयाबीन वडी टाकून द्यायची आणि याच्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ भाजून घ्यायची. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं. बघा किती सुंदर सोयाबीन वडी तयार झालेली आहे. कस्तुरी मेथी टाकायला इथे विसरायचं नाही. आणि हे सोयाबीन वडी आपली